आज बनवूया महिनाभर टिकणारे नारळाची वडी. अगदी तुम्ही डिटेल्स वड्यासाठी चॅनलवर जाऊ शकता. 2 वाटा घ्यायचं खवलेलं खोबरं, पांढरा शुभ्र भाग घ्यायचा, काळा काढून टाकायचं, अर्धी वाटी दूध घालून वाटून घ्यायचं. कढईमध्ये तूप घालायचं, नंतर हे मिश्रण घालायचं. त्याचबरोबर दुधाची साय 1 चमचा आणि 1 वाटी ह्याला साखर. अगदी ढवळत राहायचं, म्हणजे साखरेचं पाणी होतं पातळ होऊ लागतं. जसं तुम्ही ढवळत जाल तसं ते अगदी जवळ येऊ लागेल, कढई सोडू लागेल. त्यावेळी आपल्याला कळतं. कळत नसेल तर जरासं मिश्रण घ्यायचं, ताटावरती ठेवायचं आणि त्यानंतर त्याचा गोळा होऊ लागला म्हणजे नारळाची वडी पाडण्यासाठी परफेक्ट आहे. वेलची पूड घालायची, मिक्स करायचं. इथे मी ट्रे घेतले आणि त्याच्यावरती घातलंय बटर पेपर आणि ड्रायफ्रूट नाही घातले तरी चालेल. ताटावरती तुम्ही तूप लावून त्याला अगदी मिश्रणाला घालू शकता. नंतर काय करायचं, पटकन तिथे त्याच वेळी वड्या पाडायच्या, म्हणजे त्या वड्या पाडल्या जातात. अर्धा तास ठेवून द्यायचे. अर्धा तास ठेवल्यानंतर मी त्याच्यावरती दुसरी एक ट्रे ठेवून पटकन उलट केले. उलट केल्यानंतर बघा वड्या मस्त पडल्यात. आणि काय करायचं, बटर पेपर काढायचे आणि छान अशा आपला मस्त अशा नारळाच्या वड्या रेडी झाल्या आहेत.